आज मी तुमच्या अतिशय जिव्हाळ्याचा एका विषयाला हात घालणार आहे आणि तो विषय आहे की हाऊ टू रीड इंग्लिश। आपण बघतो की अनेकांच्या मुलांना इंग्लिश रीड करता येत नाही। प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये हा जो विषय असतो की मुलं 8वी 9वीला जरी गेली तर इंग्रजी वाचू शकत नाही, किंवा शहरी भागामध्ये तर तुम्ही बघितलं मुलं 4थी 5वीला जर गेली तर बऱ्याच स्टुडंटलाही इंग्लिश वाचता येत नाही, किंवा अनेक पॅरेंट्सला पण इच्छा असते की मला पण इंग्रजी वाचायची आहे। तर अशा ह्या सगळ्यासाठी आजचा जो हा व्हिडिओ आहे हा फार महत्त्वाचा होणार आहे, कारण मी सगळ्यांसाठी 5 टिप्स आणलेल्या आहेत। या जर 5 टिप्स आपण जर सगळ्यांनी लक्षपूर्वक जर ऐकल्या, पूर्ण व्हिडिओ बघितला आणि पूर्ण व्हिडिओ बघून जर या सांगितलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही काम केलं, फक्त 15 दिवस जर काम केलं तर मित्रहो प्रत्येकाला इंग्लिश वाचता येईल। 100% लक्षात द्या, प्रत्येकाला इंग्लिश वाचता येईल। म्हणून हा कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ पहा, कारण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला या सगळ्या टिप्स समजणार नाहीत। तर म्हणून बघूया की अशा कोणत्या टिप्स आहेत की ज्या टिप्सचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने इंग्लिश रीड करू शकतो। तर बघूया त्यातली पहिली टिप जी आहे, तर पहिली टिप आहे बघा काय दिलेलं आहे मी या ठिकाणी। तर या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी मी दिलेल्या आहेत की तुम्हाला काय दिसतंय। तर मित्र तुम्हाला माहिती आहे की इंग्लिशमध्ये देर आर 26 लेटर्स। इंग्लिशमध्ये किती लेटर्स आहेत? देर आर 26 लेटर्स अँड अमॉंग दीज 26 लेटर्स देर आर 21 कॉन्सोनंट्स अँड 5 वावेल साऊंड्स। म्हणजे 26 लेटर्स आहेत इंग्लिशमध्ये, अक्षर आहेत, त्यातले 5 वावेल साऊंड्स आहेत म्हणजे स्वर आहेत आणि 21 व्यंजन आहेत। परंतु मराठीतला विषय वेगळा आहे। मराठीमध्ये हे सगळे जे दिसत आहेत तुम्हाला हे सगळे व्यंजन आहेत, क पासून तर शेवटी ज्ञानेश्वरापर्यंत हे सगळे काय आहेत? व्यंजन आहेत। आणि मराठीमध्ये 12 स्वर आहेत, जसं की अ आहे, वेलांटी आहे, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी। ह्या दोन्ही गोष्टी जर आपण समजून घेतल्या मराठी भाषेमध्ये तर आपण मराठी भाषा वाचू शकतो। इंग्लिशचं भाषेचं पण थोडंसं असंच आहे। जर तुम्हाला हे सगळे व्यंजन आणि त्या व्यंजनाचा वापर करून त्यांना काना, मात्रा, उकार देऊन जर आपण त्यांचं काका किक्की जर तयारी केलं इंग्लिशमध्ये, तर इंग्लिश रीडिंग करताना इंग्लिशचे जे वर्ड्स असतात त्यांना रीड करताना आपली मदत होते। म्हणून या 2 गोष्टीचा, या सगळ्या व्यंजनांचा आणि या काना, मात्रा, वेलांटीचा वापर करून आपल्याला कक्का किक्की तयार करायची शिकायची, 2 दिवसामध्ये शिकायची आहे। आणि ती शिकलं की मग आपल्याला इंग्लिश रीडिंग सोपं जाणार। म्हणून पहिली टीप लक्षात घ्या की इंग्लिश रीडिंग करताना आपल्याला कक्का किक्की येणं गरजेचं असतं। की जसं खला दुसरी वेलांटी खी आहे, हे आपल्याला जर समजा इंग्लिशमध्ये माहीत करायचं असलं तर काय करावं लागेल? तर बघा ख साठी काय आहे या ठिकाणी? तर ख साठी KH आहे, KH आहे, बरोबर आहे। आणि त्याला दुसरी वेलांटी तर दिलेली मी, तर काय आहे? डबल E आहे। तर काय झालं? हे डबल E, KH डबल E असं जर इंग्लिशमध्ये लिहिलेलं असेल तर आपण त्याला काय समजायचं? त्याचा उच्चार काय समजायचा? खी समजायचा। तर असं तुम्ही पूर्णपणे कक्का किक्कीपासून ज्ञानेश्वरापर्यंत सगळंची कक्का किक्की तयार करा आणि मग बघा तुम्हाला इंग्लिश रीडिंग करताना याची फार मोठी मदत होणार आहे। ही पहिली टिप मी तुम्हाला सांगितलेली, ही सगळ्या मुलांना शिकवा। पालकांना जर रीडिंग करायची असेल तर पालकांनी पण याचा सराव केला पाहिजे। आणि जर मी तुम्हाला 15 दिवसाचा कोर्स देतोय तर 15 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला हे 2 दिवसामध्ये करून घ्यायचे। किती वेळ लागू द्या, परंतु 2 दिवसामध्ये करून घ्यायचे। आता आपल्याला दुसरी टिप बघायची मित्र। दुसरी टिप तर फार इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला मजा येणार आहे याच्यामध्ये। काय टिप आहे? तर आपल्याला हे माहिती आहे की इंग्लिश भाषा देखील मराठी भाषेसारखे लाखो वर्ड्स असतात, तर परंतु आपल्याला लाखो वर्ड्स जर पाठ करायचे किंवा वाचायचे म्हणलं तर सोपं आहे का? नाही सोपं। तर मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे। काय? तर बघा इंग्लिश भाषेमध्ये जवळपास 105 वर्ड्स आहेत। तर याच्यापैकी काय करायचे? तुम्हाला फक्त 70 लेटर्स कुठून तरी शोधून काढून लिहून काढायचे। किती लेटर्स शोधून काढायचे? 70 लेटर्स। पुन्हा 3 अक्षरीचे वर्ड जवळपास 1340 आहेत। किती आहेत? 1340 आहेत। त्याच्यापैकी कमीत कमी 600 आपल्याला वर्ड्स लिहून काढायचे। किती लिहून काढायचे? 600। 4 अक्षरी जवळपास 4000 आहेत आणि 4000 पैकी आपल्याला कमीत कमी 1000 वर्ड्स लिहून काढायचे। आपल्या वहीमध्ये सविस्तर लिहून काढायचे, चांगल्या अक्षरामध्ये लिहून काढायचे। 5 लेटर वर्ड्स, 5 अक्षरी जे शब्द आहेत ते किती आहेत इंग्लिश भाषेमध्ये?
जवळपास 13,000 आहेत मित्र. तर या 13,000 पैकी आपल्याला किती लिहून काढायचे? 1,000 लिहून काढायचे. मग सगळे किती झाले? सगळ्यांचा जर तुम्ही हिशेब केला तर जवळपास सगळे 2700 वर्ड्स तयार होतात. किती वर्ड्स तयार होतात? 2700 वर्ड्स तुम्हाला एका वहीमध्ये सविस्तर छान अक्षरामध्ये लिहून काढायचे आहेत. लिहून काढल्यानंतर काय करायचं आहे? आता पुढची गोष्ट सांगणार आहे. लिहून काढल्यानंतर या सगळ्यांचे प्रोनाऊन्सिएशन, या सगळ्यांचं प्रोनाऊन्सिएशन कुणाकडून तरी लिहून घ्या. या सगळ्यांचे उच्चार, यांना मराठीमध्ये कसा उच्चार करायचा सविस्तर कुणाकडून तरी लिहून घ्या. किंवा कोणीच लिहून द्यायला तयार नसेल तर मित्र कुणाला तरी वाचायला लावा आणि तुम्ही ऐका आणि तुम्ही लिहायला लागा. ही करा. किंवा कोणी वाचायला पण नसेल तर गुगलवर जा, स्पेलिंग टाईप करा आणि खाली येतं त्या ठिकाणी गुगल तुम्हाला सांगतं की याचा उच्चार कसा करायचा. ते तुम्ही उच्चार ऐका आणि त्या ठिकाणी लिहा. मित्र हे 2700 जे शब्द आहेत ना, हे 2700 शब्द तुम्हाला जवळपास 2-3 दिवसामध्ये हे सगळं काम करायचं आहे. एकदा हे काम केलं की पुन्हा हे सगळे 2700 शब्द वाचायला सुरुवात करायची. मग एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, चारदा वाचा. तुमचं थोडंसं आळखाळताल तुम्हाला येणार नाही. आपण बरोबर वाचतोय का ते लक्षात घ्या. आणि जवळपास जोपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे वाचता येत नाहीत 2700 शब्द, तोपर्यंत परत वाचा. 8 वेळेस वाचा, 10 वेळेस वाचा आणि वाचून काढा. ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला जवळपास 3 दिवस लागतील. म्हणजे पहिल्या गोष्टीला 6 दिवस आणि याला 3 दिवस, असे 9 दिवस तुमचे या सगळ्या प्रोसेसमध्ये खर्च होतील. लक्षात आलं? आता काय करायचं? आपण 2700 शब्द वाचून काढले तर तुम्हाला 9 दिवस संपल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे 2700 शब्द तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता वाचता यायला लागलेत. ही झाली एक टीप. तिसरी टीप जी आहे ती काय आहे बघा. तर आपण वाचून तर काढले, परंतु वाचत असताना आपल्या लक्षात एक गोष्ट आलेली असणार आहे. काय? की इंग्लिश वाचन करताना, रीडिंग करताना आपल्याला जे स्वर असतात, वावेल्स, आणि जे कॉन्सोनंट्स असतात, व्यंजनं, तर यांचं रिलेशन समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. जोपर्यंत आपण यांचं रिलेशन समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्लिश वाचता येत नाही. आता आपण हे 2700 शब्द सगळे वाचून काढलेत ना, हे तर तुम्हाला वाचता येतील, परंतु आता नवीन जे शब्द येतील त्यांना जर तुम्हाला वाचायचं असेल तर मग आता तुम्हाला कॉन्सोनंटचं आणि वावेलचं रिलेशन समजून घ्यावं लागेल. कसं रिलेशन असतं? इथं बघा एक शब्द आहे क्लासमेट. या ठिकाणी बघा तुम्हाला इथं कॉन्सोनंट आलेत, नंतर स्वर आलाय, नंतर 2 कॉन्सोनंट आलेत, नंतर 3 कॉन्सोनंट आलेत, नंतर एक स्वर आलाय, नंतर व्यंजन आलाय, नंतर स्वर आलाय. यांचं रिलेशन असतं स्वरानंतर व्यंजन, व्यंजनानंतर स्वर, स्वरानंतर व्यंजन, व्यंजनानंतर स्वर. असे इंग्लिशमध्ये शब्द तयार होत असतात स्वर आणि व्यंजन मिळून. मग यांचं रिलेशन तयार होत असतं आणि हे रिलेशन आपण समजून घ्यायचं असतं. इथं बघा ग्रँडफादर हा शब्द आहे. याच्यामध्ये GR नंतर A आलंय, नंतर N आलंय, नंतर D आलंय, नंतर F आलंय, नंतर A आलंय. म्हणजे स्वर आणि व्यंजन मिळून काय होत असतात? इंग्लिश भाषेमध्ये उच्चार तयार होत असतात. स्वर आणि व्यंजनाचे मिळून शब्द तयार होत असतात. हे एकदा आपल्याला समजायला लागलं तर मग आपल्याला त्यांना वाचायला पण सोपं जातं. एक लक्षात घ्या की हे 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. काय? की इंग्लिश भाषेमध्ये जे कॉन्सोनंट्स असतात ना, या कॉन्सोनंटचं प्रोनाऊन्सिएशन सगळीकडे सारखं असतं. थोडाफार 19-20चा फरक असेल, परंतु सगळ्यांचं प्रोनाऊन्सिएशन, जसं की क जे आहे आपण कला के म्हणतो, हे जवळपास सगळीकडे सारखं असतं. कधी आपण कदाचित सी म्हणू शकतो, परंतु जवळपास कला के म्हणतात किंवा सी म्हणतात, किंवा ड आहे डला डी म्हणतात. अशा प्रकारे कॉन्सोनंटचं प्रोनाऊन्सिएशन सारखं असतं, परंतु जे वावेल्स असतात, व्यंजन असतात, व्यंजनामध्ये मात्र इंग्लिश भाषेमध्ये फार व्हरायटीज आहेत, त्यांच्या उच्चारामध्ये फार वेगळेपणा आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणीच बघायला मिळेल हा बॅट शब्द आहे, बरोबर आहे. तर बॅटमध्ये या ठिकाणी अचा उच्चार काय आहे? ए आलेला आहे. काय आलेला आहे? ए आलेला आहे. परंतु खालीच्या शब्दामध्ये बातमध्ये मात्र एचा जो उच्चार आहे, एचा आ आलेला आहे. म्हणजे वर ए आहे, इथं आ आहे. तर कटमध्ये यूचा उच्चार अ आलेला आहे आणि त्याच्या खालच्या क्यूटमध्ये यूचा उच्चार यू आलेला आहे. म्हणजे एकच स्वर, परंतु इंग्लिश भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दामध्ये एकाच स्वराचा उच्चार वेगवेगळा होतो. जोपर्यंत मित्र हे तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुमचं इंग्लिशचे वर्ड्स वाचताना किंवा इंग्लिश रीडिंग करताना फार चुका
व्हायची शक्यता असते. म्हणून यांचं जे रिलेशन आहे स्वरांचं आणि व्यंजनांचं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून तिसरी जी टीप आहे की ती आहे की रीडिंग करत असताना हे 27 शब्द वाचत असताना स्वर आणि व्यंजन यांचं रिलेशन, यांचं नातं हे कधी येतात, कधी काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे कधी समजणार आहे, जोपर्यंत तुम्ही तो शब्द लक्षपूर्वक रीडिंग करणार नाहीत इंग्लिशचा, तोपर्यंत तुमच्या हे लक्षात येणार नाही. लक्षात येत आहे. आता आपण पुढची टीप बघूया, चौथी टीप बघूया की आता आपल्याला 27 शब्द मी तुम्हाला सांगितले की 5 अक्षरीपर्यंत तुम्ही 27 शब्द वाचा म्हणजे तुम्हाला इंग्लिश वाचता येईल. आता जवळपास मित्र तुमचं 80% काम झालेलं आहे. परंतु आता कधी कधी रीडिंग करताना काय होतात तर फार मोठे शब्द येतात, मग घाबरून जायची गरज नाही. मोठे जर शब्द आले फार तर घाबरून जायची गरज नाही. का घाबरून जायची गरज नाही? आता बघा हा रेकॉर्डिंग शब्द आहे, जवळपास किती अक्षराचा आहे? हा जवळपास 9 अक्षरांचा रेकॉर्डिंग शब्द आहे. परंतु आपण एवढा शब्द बघून घाबरायचं का? नाही घाबरायचं. का तर बघा याच्यामध्ये काय, त्याचे थोडे छोटेसे तुकडे करायचे. याचे तुकडे आहेत, काय आहे? री आहे, कॉर्ड आहे आणि इंग आहे. असे तुकडे करून जर तुम्ही वाचायला लागलात तर तुम्हाला रीडिंग करणं फार सोपं जातं. बघा मग रेकॉर्डिंगला एका दमात न वाचता सुरुवातीला काय करायचं? रे कॉर्ड इंग, रे कॉर्ड इंग असं जर तुम्ही वाचलं तर रेकॉर्डिंगचा तुम्ही प्रोनाऊन्स करू शकता, उच्चार करू शकता. जसं की खाली एक शब्द आहे ॲडमिशन, तर ॲडमिशन देखील फार मोठा शब्द आहे मित्र. किती अक्षराचा आहे? 3 आणि 3 जवळपास 9 अक्षरांचा शब्द आहे. याला पण घाबरून जायची गरज नाही. याचे पण तुकडे करा. जसं की ॲड आहे, मिस आहे आणि शन, ॲडमिशन, ॲडमिशन असा तुम्ही तुकडे करून वाचू शकता. या ठिकाणी पण मॅनेजमेंट जो शब्द आहे तो जवळपास मला असं वाटतं की 10 अक्षराचा आहे. 3 हे 3 आणि हे 4, तर याचे पण 3 तुकडे करा. मॅन, एज, मिंट एवढ्या मोठ्या शब्दाचे जर आपण तुकडे केले तर मित्र हा देखील शब्द आपल्याला वाचायला अवघड होणार नाही. म्हणून चौथी टीप काय करायची तर चौथी गोष्ट आपण करायची की कितीही मोठा शब्द आला तर त्याचे पार्ट करायचे, तुकडे करायचे आणि तुकडे करून तो शब्द वाचायला सुरुवात करायची. बघा तुम्हाला नक्की तो शब्द वाचायला येणार आहे. लक्षात येत आहे? बघूया आता 5वी आणि शेवटची जी टीप आहे की जिचा वापर जर आपण केला तर आपण कितीही मोठे शब्द वाचू शकतो. लक्षात ठेवा. तर बघा कोणती टीप आहे तर बघा की आपल्याला इंग्लिशमधले सफिक्स आणि प्रिफिक्स कोणते आहेत हे एकदा समजून घ्यायची गरज. असे जवळपास 40-50 सफिक्स आणि प्रिफिक्स तुम्ही एकदा वाचून काढले चांगले तर मग तुम्हाला कितीही मोठे इंग्लिशमध्ये शब्द येऊ द्या, तुम्ही ते चांगल्या पद्धतीने वाचू शकता. आता हे सफिक्स आणि प्रिफिक्स काय भानगड आहे 2 मिनिट लक्षात घ्या. सफिक्स म्हणजे काय की एखाद्या शब्दाच्या अगोदर थोडीशी वेगळी सेफ्टी लागते, काही प्रत्यय लागतात, आपण मराठीत त्याला प्रत्यय म्हणतो. आणि काही शब्दाच्या अगोदर नंतर सेफ्टी लागते, आपण त्याला प्रत्यय म्हणतो. अशा शब्द जेव्हा वाढतात, प्रत्यय लागतात अगोदर किंवा नंतर, आपण त्यांना सफिक्स किंवा प्रिफिक्स म्हणतो. पण प्रिफिक्स म्हणजे काय? जेव्हा एखाद्या शब्दाच्या अगोदर शब्द काही जोडला जातो, काही अक्षरे जोडल्या जातात, त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. आणि सफिक्स म्हणजे काय? जेव्हा एखाद्या शब्दाच्या नंतर काही अक्षरे जोडली जातात तेव्हा आपण त्यांना सफिक्स म्हणतो. जसं की इथं बघा गायडन्स आहे, सॉरी हा गाईड शब्द आहे. या गाईड शब्दाला कोणता सफिक्स लागला आहे? गाईड शब्दानंतर अंश हा शब्द ॲड झाला आहे. अंश, एकदा जर हे अंश या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं, अंश जर तुम्ही पाठ केलं की याचा उच्चार ANCE चा उच्चार अंश असा होतोय. मग तुम्हाला गाईड तर माहीतच झालेला आहे. मग हे अंश माहीत असेल तर तुम्ही दोन्हीचं जोडून गाईड अधिक अंश तर गायडन्स म्हणू शकता. जसं या ठिकाणी मॅनेजमेंट शब्द आहे, तर मॅनेज आणि मेंट जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही मॅनेजमेंट वाचू शकता. जसं की इथं डायरेक्ट शब्द आहे, त्याला शन हा प्रिफिक्स सफिक्स लागलेला आहे. हा शनचा उच्चार जर तुमच्या एकदा लक्षात आला तर तुम्ही डायरेक्टला जोडून शन जोडून डायरेक्शनचा वाचन करू शकता. आता हे झाले काही सफिक्स झाले. आता आपण प्रिफिक्स बघूया. क्वेश्चनला प्रिफिक्स काय लागलेला आहे? प्री लागलेला आहे. क्वेश्चनला प्री, एकदा PRE ला आपण प्री म्हणतो, हे जर लक्षात आलं पण तुम्ही प्री क्वेश्चन वाचू शकता. किंवा लीडला तुम्ही मिस आलेलं आहे, याला MIS ला मिस म्हणतात, हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं तर तुम्ही मिस लीड म्हणू शकता. किंवा हे जे मेगा शब्द आहे, मेगा शब्द बाईट शब्द आहे, बाईटला जर तुम्ही मेगा
जोडलं आणि मेगाचा जर उच्चार तुम्हाला करता आला तर तुम्ही मेगाबाईट हा शब्द तुम्ही रीड करू शकता. म्हणून लक्षात ठेवा, एक 40-50 जर तुम्ही सफिक्स आणि प्रिफिक्स त्याची लिस्ट काढली गुगलमधून किंवा कुणाकडून लिहून घेतली आणि ती जर तुम्ही लिस्ट एकदा 10 वेळेस वाचून काढली, त्याचा उच्चार जर तुम्हाला करता आला, तर नंतर मोठे जे शब्द असतात ना, तर मोठे शब्द मित्र सफिक्स आणि प्रिफिक्सच्या माध्यमातून तयार झालेले असतात. म्हणून तुम्ही कितीही मोठे शब्द आले तर ते वाचू शकतात. म्हणून या 5 टिप्स जे आहेत मित्र, ह्या 5 टिप्स लक्षात घेणं, समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि 15 दिवस मी खाली दिवस पण दिलेले आहेत की कोणत्या दिवशी काय करायचं हे बघा. प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला दिवस दिलेले आहेत, प्रत्येक स्लाईडला मी दिवस दिलेले आहेत. असं 15 दिवसाचा जर हा कोर्स तुम्ही पूर्ण केला तर चांगल्या पद्धतीने तुम्ही इंग्लिश रीडिंग करू शकता. तर मित्र, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांना शेअर करायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.